नमस्कार. आजचं संपूर्ण राशी भविष्य 16 फेब्रुवारी 2026 मेष ते मीन. आज तुमच्या राशीत काय खास आहे चला लगेच पाहूया. मेष राशीसाठी दिवस चांगला आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या प्रकारची प्रतिमा तुम्ही निर्माण करणार लोक तशाच प्रकारे तुमच्याशी वागतील. दुपारपर्यंत आर्थिक अडचणी दूर होतील, मात्र कामात वेग हवा. मेहनत जास्त आहे हे लक्षात ठेवा. व्यवसायात उलाढाल वाढेल. तुम्ही स्टार्टअप फ्रीलान्स काम करत असाल तर नवीन प्रोजेक्ट मिळतील आणि तुमच्या कल्पनांचे कौतुक होईल. आर्थिक जोखीम घेण्याचा विचार करत असाल तर कागदपत्रे नीट तपासा. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. तसेच जुनी येणी वसूल होतील. मुलांसाठी काही खास काम करणार आहात, त्यामुळे मानसिक समाधान वाढेल. वृषभ राशीसाठी दिवस ठीक असून प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल. व्यवसायाचा विस्तार चांगल्या प्रकारे होणार आहे. नोकरीत नवीन प्रोजेक्ट मिळेल, पण काम वाढेल. तुमची चांगली वेळ सुरू झाली आहे, त्यामुळे ज्या कामात हात घालाल त्यात यश आहे. तुम्ही बँकिंग, मालमत्ता, व्यवहार, दीर्घकालीन गुंतवणूक या क्षेत्रात काम करत असाल तर दिवस चांगला आहे. आर्थिक स्थैर्य वाढेल. फक्त खर्चावर नियंत्रण ठेवा. मिथुन राशीसाठी दिवस ठीक असून स्वतःच्या हुशारीवर, कला कौशल्यावर विश्वास ठेवा. व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घ्याल, मात्र चुकीच्या संगतीने कोणतेही निर्णय घेऊ नका. तुमच्या मनोकामना पूर्ण करणारे ग्रहमान आहे. ज्या गोष्टींची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात त्या गोष्टी तुम्हाला मिळतील. घरातील काम देखील मार्गी लावा. बोलताना गोडवा आणि आपुलकी दाखवली तर सगळे कामे पटापट मार्गी लागतील. सिंह राशीसाठी नोकरी असो वा व्यवसाय, वातावरण सकारात्मक असेल. व्यवसायातील स्थिती सुधारत असून नवीन डील होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळे नोकरीतही तुमची बाजू मजबूत असेल. तुम्ही राजकारण, सरकारी सेवा, प्रशासन यात काम करत असाल तर आर्थिक अधिकार वाढतील. मान सन्मानासोबतच उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्ही कामात फोकस वाढवा, म्हणजे सगळं काही ठीक होईल. कन्या राशीसाठी दिवस सगळ्यांना मदत करण्यात जाणार आहे. तुम्ही मदत करताना खरंच ज्याला गरज आहे त्यालाच मदत करा. विरोधक डोके वर काढतील, त्यामुळे ऑफिसमध्ये थोडा त्रास असेल. सावध राहा. तुम्ही संशोधन, अकाउंटिंग, डेटा ॲनालिसिस क्षेत्रात काम करत असाल तर अचूक नियोजनामुळे आर्थिक लाभ होईल. तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, तर दिवस चांगला असेल. तूळ राशीला काही परीक्षा किंवा स्पर्धेसाठी सज्ज राहावे लागेल. तुम्ही काळजी करू नका. फोकस आणि मेहनत घेतली तर नक्की यश मिळेल. व्यवसायाशी संबंधित करार होतो आहे. कागदपत्र तयार ठेवा आणि शक्य झाले तर तज्ज्ञांना सोबत घेऊन जा. तुम्ही कायदेशीर सेवा किंवा सल्लागार म्हणून काम करत असाल तर आर्थिक फायदा होईल. कायदेशीर बाबींमध्ये सकारात्मक निकाल मिळू शकतो. वृश्चिक राशीसाठी दिवस फारसा ठीक नाही. काही गोष्टी तुमच्या अपेक्षाच्या विरुद्ध घडतील, पण तुम्ही घाबरू नका. ही तुमची परीक्षा आहे असं समजा आणि अधिक जोमाने मेहनत करा. आज प्रत्येक बाबतीत सावध राहावे लागेल, कारण फसवणुकीची शक्यता आहे. एखादे काम यशस्वी झाल्याने मानसिक ताण कमी होईल. तसेच चांगली बातमी मिळाल्याने निराशा दूर होईल. तुम्ही तपास यंत्रणा, ऑडिट, बँकिंग क्षेत्रात काम करत असाल तर कामात यश मिळेल. धनु राशीसाठी दिवस ठीक आहे, कारण काही दिवसांपासून कामात छोटे छोटे अडथळे येत होते, ते आता कमी होतील. नोकरीत अनाठायी भीती किंवा शंका मनाला अस्वस्थ करतील, त्यापासून सावध राहा. तुम्ही योग किंवा ध्यानधारणा सुरू करा, त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. तुम्ही शिक्षण, परदेशी व्यापार, आयात निर्यात क्षेत्रात काम करत असाल तर काम वाढणार असून विस्ताराचा योग आहे. मकर राशीसाठी दिवस ठीक असून तुम्ही नवीन काही शिकणार आहात. प्रतिष्ठित व्यक्तींशी भेट होईल. त्यांच्यासोबत संपर्क वाढवा, कारण भविष्यात यामुळे करिअरमध्ये उत्तम प्रगती होईल. घरात धार्मिक कार्याच्या आयोजनाचे नियोजन करणार आहात.
तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर, बांधकाम, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करत असाल तर नवीन प्रोजेक्ट मिळेल. घरात वातावरण समाधानाचे असेल. मीन राशीने तब्येतीची काळजी घ्यायला हवी. कामासाठी जास्त धावपळ आहे, शिवाय खर्च देखील होणार आहे. तुमची चिडचिड वाढेल, पण रागावर नियंत्रण ठेवा. शक्य तितकी महत्त्वाची कामे पूर्ण करा. दुपारनंतर वेळ चांगली आहे. तुम्ही थोडे रिलॅक्स फील करणार आहात. कामात मित्रांची मदत मिळेल. तुम्ही कला, मीडिया, चित्रपट क्षेत्रात असाल तर क्रिएटिव्ह कामामुळे उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या राशी भविष्यामध्ये.